हिरवा नेट मारून पाईपाची तोंड पुढं काढून हे काय विषय आहे? काय ना काहीतरी महत्वाचंच असणार आहे भावानो. तर चला तुम्हाला सांगतो. तर आपली गाडी भरलेली कुठं लातूरच्या पुढं आपल्याला जायचं होतं. तर गाडी दिवसा ढवळ्यात भरून घेतली बरं का भावांनो. आणि निघायचं तर आपल्याला संध्याकाळी असतंय. तुम्हाला तर माहितीच आहे आपण दिवसा ढवळ्या गाडी भरून घेतो. मग काय गाडी बिडी भरून घेतल्याने आलो डायरेक्ट पंपावर आलोय म्हटल्यानंतर आता टाकी करायला लागते फुल. मग काय गाडीची टाकी केली फुल. आता म्हणलं जास्त वर काय टेन्शन नाही, फुल नाईट आता मस्तपैकी चालायचं. आणि त्यात आपण एकटंच होतं. तर चला भावांनो मग काय पुढं लागलो विट्याच्या पुढं आपल्या या घाटात लय दिवसा अगोदर मी बोललेलो की घाटाचा रस्ता जरा लयच खराब आहे. विटवालं काय ध्यान देत नाही. बोलणं मनावर घेऊन रस्ता तेवढा पूर्ण झाला बाद झालं. मग काय पुढं आपल्याला नागदच्या घाटातून काय जायचं नव्हतं भावांनो. कारण की नागदचा घाट सध्याच्याला भरपूर खराब झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता घाट नांदऱ्यातनं आपण लेप मारून गेलो आणि डायरेक्ट नांदऱ्याच्या पंपावर आलो. आता काय जरा टोल नाका दाखवायचा विषय फक्त एवढाच आहे की भावांनो मार्चिंग चालू आहे सध्याच्याला. जरा लक्ष देऊन धंदा व्यवस्थित करा. मग काय पुढे आल्यानंतर आपल्याला सोलापूरचा इंस्टा फॅमिली मेंबर आपला घाट पडला. भाऊ चाललेला द्राक्षाची गाडी भरून. मग काय भावानं आपल्याला 4-5 किलो काळी गोळी पांढरी काय असेल ती सगळी द्राक्षे दिली. चल म्हणलं भाऊ आता तू पण निघ, तुला पण जायचं आहे, लांबचा पल्ला आहे, मला पण निघायचं आहे. तिथं काय चहा पाण्याची सुविधा नव्हती आणि निघलो पुढं आल्यानंतर आपला ह्यो बेगमपूरचा टोल पास केला. इथं पण काय मामाची काय वर्दळ नव्हती काय नव्हतं. आता आपल्याला सोलापूर पास करून आपल्याला लातूरकडे जायचं होतं. आणि हो बघा आलो डायरेक्ट लातूरच्या बायपासला. आता लातूरचा बायपासचा एकदा 6-7 किलोमीटर बायपास आहे. तेवढा लातूरचा बायपास मारला की आपण डायरेक्ट नांदेडच्या रोडला लागणार होतो. मग काय पुढे आल्यानंतर आपण गाडी बिडी खाली करून घेतली. पुढं गाडी खाली करून आलो रोडला. आता आपल्याला एमटी जायचं होतं सोलापूरपर्यंत. सोलापूरला येऊन आपल्याला रिटर्नचं जरा जुगाडच लावायचं होतं. पण काय रंगपंचमी असल्यामुळे आपल्याला काय रिटर्नचं जुगाड झालं नाही भावानं. म्हणून आपण डायरेक्ट आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला यो भाजीचा टेम्पो दिसला. त्यात भावानं मटर भरलेला, खाली पाईप हातरलेले असते आणि वरून हवा लागण्यासाठी हे सगळं पाईपाचं जुगाड केलेलं असतं. त्या तोंडातून हवा खाली जाते आणि भाजी खेळते राहते. म्हणजे भाजी काही एकदम पूर्णपणे खराब होत नाही, एकदम हवा लागत. तिथून निघल्यानंतर डायरेक्ट नागदचा घाट चढून वरती. आपण तासाभरात घरी पोहोचणारच होतो. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू सांगा. जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.